काय रे शिवनाथ, माझ्या बहिणीला प्रेमात पाडून फुसलावून पळविलं आणि आता आमचा आंब बी पळविणार होय. फक्त भांडण वगैरे चिडचिड तुम्हाला दिसते, पण त्याच्या मागची जे कॉर्नर आहे प्रेमाची, तो त्यातला मेन दुवा आहे. इथे प्रत्येक कॅरेक्टर ना स्वतःच्या ह्याच्यात बरोबर आहे. नो वन इज रॉंग जर प्रत्येकाच्या बाजूने विचार केला. स्टार प्रवाह वाहिनीवर सुना येती घरा ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येते. सध्या या मालिकेचा प्रोमो जोरदार चर्चेत आहे. त्याच निमित्ताने भेटूया या मालिकेतील कलाकारांना. माझ्यासोबत आहेत अशोक शिंदे सर आणि दीपा परब. दोघांचंही खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठी शोबजवर. अशोक सर, कसं वाटतंय पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर धमाकेदार एंट्री करून? खरं तर मला खूप आनंद होते याचं की एवढा प्रचंड विश्वास स्टार प्रवाहानी आणि सतीश राजवाडेंनी आमच्यावरती टाकला. खरं तर हा माझा 10वा शो आहे. मगाशी म्हटलं तसं की अगदी सुरुवात झाली होती स्टार प्रवाहाची तिकडनं इथपर्यंत, आणि एवढा विश्वास ठेवल्यानंतर वेगवेगळे चॅलेंजिंग रोल दिल्यानंतर कुठल्याही कलाकाराला खूप आनंद होतो, तसा मलाही झाला आहे. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझा अत्यंत जवळचा मित्र अंकुश चौधरी, त्याच्या बायकोबरोबर म्हणजे दीपाबरोबर विशेषतः, म्हणजे दीपाने आणि मी कधीच काम केलं नव्हतं, आम्हाला एकत्र काम करायला मिळते. आणि सच अ फॅन्टॅस्टिक को-आर्टिस्ट, एक फॅन्टॅस्टिक को-आर्टिस्ट, खूप समजूतदार आणि खूप गिव्ह अँड टेकनी जे सीन रंगतात आमचे, त्यामुळे खूप मजा येते काम करायला. आणि ह्याच्यामध्ये फक्त भांडण वगैरे चिडचिड तुम्हाला दिसते, पण त्याच्या मागची जे कॉर्नर आहे प्रेमाची, तो त्यातला मेन दुवा आहे. फायनली ज्या बहिणींना भेटण्यासाठी आम्ही उत्सुक होतो त्या दोघी एकाच फ्रेममध्ये आहेत. प्रोमोत काही वेगळं दिसतंय, इथे काहीतरी वेगळं आहे. हो हो नक्कीच. ऑफकोर्स ऑफ स्क्रीन मी असं कायम म्हणते की जर केमिस्ट्री कलाकारांमध्ये खूप तगडी असेल ना, तर ती ऑनस्क्रीन पण छान दिसते. आता असं आहे की आम्ही तिघंही म्हणजे ऑफस्क्रीनला सुद्धा आमचं इतकं जुळून येतं आणि इतकं छान जमतं. आणि स्पेशली अशोकदादा, दीपा ह्यांनी इतकं व्यवस्थित सामावून घेतलं, म्हणजे असं ॲब्सोल्युटली वाटत नाही आहे मला आत्ता की मी पहिल्यांदा काम करते का किंवा काय होतं आहे. मी असं वाटतं की मी दीपाला खूप वर्ष ओळखते किंवा अशोकदादा यांच्याशी तर मी रोज गप्पा मारते. इतकं सगळ्या गोष्टी होत असतात. त्या दोघांकडनंही अनुभव त्यांचे शेअर केले जातात, ज्याचा मला पर्सनल लाईफमध्ये खूप उपयोग होतो. सो अशा पद्धतीने आमचं खेळीमेळीचं वातावरण आहे. आणि मला असं कायम सांगावंसं वाटेल या मालिकेच्यासाठी की जिच्यावर जास्त प्रेम आहे तर रागवण्याचा अधिकारही तिच्यावरच, म्हणजे माझा जास्त आहे तिच्यावर. त्यामुळे शिवनाथपेक्षा पद्मालाच ती आवडते आणि ती जवळीक आहे आणि माझा हक्क जास्त आहे. मला सांग, प्रोमोवरती काय प्रतिक्रिया आल्यात तुला? कारण की आम्ही जेव्हा प्रोमो बघितला तेव्हा आम्हाला असं झालं होतं, शर्मिष्ठा म्हणजे पॉज घेतला होता सगळ्यांनी. हो हो ॲक्च्युली. आणि या रोलसाठी ना, या पद्धतीच्या या पठडीच्या रोलसाठी मी खूप काळ वाट बघत होते. ज्या वेळेला पुढचं पाऊल नावाची मालिका आली होती स्टार प्रवाहावर, आणि तेव्हा माझं जस्ट करिअरला सुरुवात झाली होती, आणि तेव्हा मी हर्षदाताईचा तो रोल बघितला होता. आणि मी असं म्हटलं होतं की आयुष्यात मला असा एकदा रोल पाहिजेच आहे. आणि स्वामींच्या कृपेने तो माझ्या पदरात पडला. आणि मला असं झालं की येस, आता हे तर करून दाखवायचं आहे. पण खूप टेन्शन पण आहे, कारण भाषा वेगळी आहे आणि सगळे लोक नवीन आहेत, पण मजा येते ते करायला आणि जमेल मला असं वाटतंय. जमलंय ते. दीपाताई, खूप खूप स्वागत आहे. खूप छान वाटतंय तुला बघून. तू कसं एन्जॉय करतेस पुन्हा एकदा मालिकेचा प्रवास? मला फार आनंद होतोय. सर्वप्रथम मला असं झालं होतं, रे भाषा, पण या भाषेत इतका गोडवा आहे ना. मी कोकणातली आणि बोलायचं आहे मला सातारी, पण खूप सगळ्यांनी सांभाळून घेतलं. म्हणजे आमचे डिरेक्टर असतील शैलेशजी, किंवा विनायक जाधव असेल, शर्मिष्ठा, विनायक जाधव आमचे सिनेमॅटोग्राफर, अशोक सर आहेत, आमच्याबरोबर जी 3 मुलं आहेत माझी, ती माझ्या होणाऱ्या सुना, इतकी मोठी फॅमिली आहे. म्हणजे मला हे खूप राहून सांगावं असं वाटतं ना, की कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं, टीमवर्क हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्हा सर्वांचं जर बॉन्डिंग खूप छान झालं तर ती केमिस्ट्री ॲटोमॅटिकली स्क्रीनवर दिसते. तुम्हाला फार काही करायची गरज लागत नाही. म्हणजे जेव्हा हिचा चेंज होत असेल, जेव्हा कळतं मला की अच्छा चेंज आहे, पण पहिला सीन माझा आहे, ती करते ना, सो मला केलं पाहिजे आणि मला सीन वेळेवर दिला पाहिजे. सो हे या टीममध्ये खूप पॉझिटिव्ह स्पिरिट आहे.
आणि आय होप की म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले की ही 2 बहिणींची गोष्ट आहे, ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. जो अनाथ आहे माणूस, त्याला म्हणजे जे अशोक सर करतायत की त्याला असं वाटतं की घर तुटू नये. तो त्याच्या इथे प्रत्येक कॅरेक्टर ना स्वतःच्या ह्याच्यात बरोबर आहे. नो वन इज रॉंग जर प्रत्येकाच्या बाजूने विचार केला. इथे म्हणजे जी उमा असं कॅरेक्टर, मी तिची कुचंबणा आहे की तिला बहिणी तितकीच जवळची आहे, पण नवऱ्यामुळे ती तिचं प्रेम एक्सप्रेस करू शकत नाही. म्हणजे देवाला प्रार्थना पहिली हेच करते की बाबा माझ्या बहिणीला जी मनाला म्हणजे अशांतता दिली आहे तिला शांती लावू देत. सो ह्या सगळ्या तिच्याही मनात आहे की कुठेतरी तसं अशोक सरांचं आहे. सो इट्स खूप छान, खूप मजा येते इतक्या सगळ्या लोकांबरोबर काम करताना. आणि तू म्हणालीस की ही बहिणीची गोष्ट आहे, तशीच ही आईची सुद्धा गोष्ट आहे. 3 मुलांची आई होताना आता कसं वाटतंय ती सगळी जबाबदारी सांभाळताना, ते सगळं जमवून आणताना? Already- दिसत नाही. नुसती आई बहीण पण नाही, उत्तम बायको म्हणून पण एक जबाबदारी आहे. उत्तम बायको म्हणजे तापट नवऱ्याला सांभाळून घेणारी बायको असं. खऱ्या आयुष्यात एका मुलाला सांभाळते मी, त्याच्यामुळे नाही 2 नाही मोठा ग. मुलगा आहे अंकुश नावाचा. सो त्याच्यामुळे खूप मजा येते. आणि 3 मुलांबरोबर म्हणजे ते खूप ठहराव असलेले, जरी यंग जनरेशनमधली जरी मुलं असली ती तिघही खूप गोड आहेत. अजून माझ्या त्या सुनांबरोबर माझं काम झालं नाही, पण मुलांबरोबर पण इतकं छान बॉन्डिंग झालं की रिहर्सल करणं. आम्ही सीन नसला तर एकत्र सगळे टेबलवर बसतो आणि आमच्या गप्पा असतात. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आणि मला वाटतं नाही येस, सर, कुटुंब प्रमुखाची भूमिका आहे. तुम्ही या मालिकेच्या सेटवर सुद्धा सिनियर आहात. जेव्हा आपल्यावरती अशी एक जबाबदारी असते, आपण मालिकेचे नायकही असतो आणि हे सगळं कुटुंब आपल्याला सांभाळून घ्यायचं असतं, तेव्हा काय जबाबदारी असते जी अनेक मालिकांमध्ये तुम्ही पेललेली आहे? मला वैयक्तिक असं वाटतं की जसं आता शर्मिष्ठा आणि दीपा म्हणाल्या की तुमचं बॉन्डिंग जर आपापसात चांगलं असेल, तर मी पहिल्यापासून माझ्या सिनियर्सकडनं पण शिकत आलो की एकट्याच्या परफॉर्मन्सनी काय होत नाही, ॲक्शनला रिॲक्शन पाहिजे. आणि ते जर हेल्दी वातावरण असेल, हेवेदावे नसतील, तर ते तुमच्या कामात रिफ्लेक्ट होतं आणि तो रिझल्ट पडद्यावर दिसतो. म्हणजे आम्ही जे सीन्स झाले आहेत ते ज्यांनी बघितले त्याचं कौतुक करतायत किंवा प्रोमो आवडतो. याचं कारण का, तर ते बॉन्डिंग. मी सिनियर आहे, मग हिने किती काम केले, तो तर नवीन आहे, मग मी वेगळाच बसीन, हे आमच्याकडे नसल्यामुळे ना सगळ्यांना एक उत्स्फूर्तपणे आनंद वाटतो आणि सगळे एकमेकांबरोबर एकदम आवडीने काम करतात. सो एक कुटुंब प्रमुख म्हणून मला वैयक्तिक जीवनात पण आणि इथं पण असंच वाटतं की त्या हेल्दी वातावरणात सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं तर त्यात यश हे नक्कीच असतं. आणि असे कुटुंब प्रमुख असतील तर सुना घरात एकत्र नांदतील, याच्यात काही शंकाच नाहीये. शर्मिष्ठा, तुला विचारायचंय, निर्मातीमध्ये डोकावतीये का? हो, मध्येच असं कधीतरी होतं. पण तीच जशी मी मगाशी म्हणाले की मजा हीच आहे की या सेटवर म्हणजे आपण खूपदा डेली सोप केला आणि खूप डेली सोप केल्यानंतर जेव्हा आपण नाटकसुद्धा सायमल्टेनियसली करत असतो, तर तिथे गेल्यावर एक वेगळंच रिलॅक्सेशन तुम्हाला मिळतं आणि परत तुम्ही त्या रेग्युलर याच्यामध्ये येऊन काम करायला लागता. तर माझ्यासाठी ना हे तसेच 2 वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत की मी इथे आल्यानंतर मी पूर्णपणे माझी असते, मी या सगळ्यांची असते. मी पद्मा म्हणून पण ते कॅरेक्टर जगण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला तिथे मी ना ते विसरते थोडेसं की निर्माती वगैरे. त्यामुळे ना मला इथे खूप ब्रीदिंग स्पेस मिळतो आणि खूप छान मजा येते इथे काम करायला. त्यामुळे निर्माती मी साधारण सेटवर थोडीशी बाजूला ठेवते. स्ट्रेस बस्टर एक्झॅक्टली द राईट वर्ड, ते करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता इथे जास्त करून नाव घ्यायचं वाटतंय की आमचे निर्माते म्हणजे फ्रेम्स दीपजी आणि रणजित ठाकूर सर, अजून फ्रेम्सचे बरेच टीम आहे. तो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी जर माझी काही नावं राहत आहेत तर. पण त्याच्यानंतर आमचे सिनेमॅटोग्राफर विनायक जाधव, आमचे डिरेक्टर शैलेश शिरसेकर यांचे तर खूप आभार. कारण कुठेही ना ते असे म्हणजे जाणवू देत नाही की मला सुद्धा तो रिस्पेक्ट पण मिळतो सेटवर आणि प्लस त्यांनी त्यांच्या कुटुंबात सामावून सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे मला एक वेगळीच ट्रीटमेंट पाहिजे किंवा काय, हे नाही आहे. सो निर्माते म्हणून सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर ठेवणं हेही खूप गरजेचं असतं आणि तो फ्रीडम देणं पण गरजेचं असतं, जे ते सगळे लोक मिळून देत असतात. सो त्यासाठी थँक्यू. प्रोमो पाहिल्यानंतर अंकुश दादाची प्रतिक्रिया काय होती?
हो. ऑलवेज छानच असते. त्याचा नेहमीच पाठिंबा असतो. आम्ही एकमेकांच्या कामामध्ये इंटरफेअर नक्कीच करत नाही, पण पाठिंबा देतो. त्यामुळे हे सर्वस्वी डिसिजन्स माझे असतात. त्याचे एवढेच एक्सपेक्टेशन्स असतात की जे काम करशील ते मनापासून कर आणि प्रामाणिकपणे कर, आणि ते करायचा प्रयत्न करते. जाता जाता पद्मावतीचा एक डायलॉग, त्याशिवाय ही मुलाखत संपणार नाही. ए देवा, अरे देवा. अच्छा, तरुणपणाने तरुणपणातलाही नाही, त्यापेक्षा प्रोमोचाच आपला एक डायलॉग येऊ शकतो की ये शिवनाथ, काय रे शिवनाथ, माझ्या बहिणीला प्रेमात पाडून फुसलावून पळविलं आणि आता आमचा आंब बी पळविणार होय. जेव्हा तुझ्या 3 सुना तुझ्या घरला येतील ना, तेव्हा त्या तुझं घर तोडतील. आणि मग मी म्हणतो ते शक्यच नाही. आणि मग मी हसते आणि मी निघून जाते, ही मी चालले. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. येस, थँक्यू.